जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. उद्या आपल्याला जायचंय सीएम साहेबांकडे, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांकडे जायचंय. जसं तुम्हाला मी सांगितलं होतं, त्यांचं इन्व्हिटेशन आलंय आपल्याला. आणि तुम्ही त्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आपण स्केच सुरू केले, त्यांचं कोणतं स्केच काढायचं. मागच्या काही व्हिडिओजमध्ये पण थोडं थोडं तुम्हाला दाखवलं होतं. आणि ते स्केच फिनिश नाही झालं ॲक्च्युली. एक पूर्ण फेस आपला राहिलाय, तर तो मला फिनिश करायचा. त्यामुळे मी म्हटलं की काय करून आजच आपल्याला ते फिनिश करायचं. आणि फ्रेमची ऑर्डर सुद्धा द्यायची आहे, कारण ती जी साईज आहे ती मोठी साईज आहे. तेवढ्या साईजचा आपण फ्रेम रेडीमध्ये नाही ठेवत. A3 आणि A4 साईजचेच आपल्याला रेडीमध्ये असतात. सो ते फ्रेम आपल्याला साईजनुसार ॲडजस्ट करून स्केच बनवल्यानंतर फ्रेम करून घ्यावी लागते. सो ते एक काम करायचं. सो आज मला ते काही करून फिनिश करावं लागेल, कारण उद्या मोस्टली सकाळी, म्हणजे उद्या टाईमच नाही मिळणार काय करायला. सकाळी जरी झालं तरी किंवा दुपारी जायचं झालं तरी सकाळी लवकरच निघावं लागणार आहे मला. सो आज मी ते फटाफट कम्प्लीट करून घेतो पहिल्यांदा. तर सगळ्यात आधी आपण हेअरच्या पार्टने करूया. आता हा कोणाचा फेस आहे तो तुम्हाला पूर्ण आता हे ओपन केल्यावरती समजेलच, पण थोडंसं आपण वरच्या पार्टने हेअर्सचं सुरू करूया. इथे मी पेपर लावला, याचं कारण असं की बाकी जो मेन पेपर आहे तो खराब नको व्हायला, कारण चारकोल खूप जास्त स्प्रेड होतो. इकडे बघू शकता आपण बाळासाहेब ठाकरेंचं पहिलं स्केच केलेलं आहे. आणि स्केच करताना मी व्हिडिओज काढत नाही, कारण मग मला फुल अटेन्शनने स्केच काढायचं असतं. मग ते व्हिडिओजमध्ये वगैरे प्रॉब्लेम येतो, मग स्केचमध्ये ते रिफ्लेक्ट करतं, म्हणजे आपला फोकस हलतो त्याच्यामुळे. सो मी स्केच आणि हे वेगळे वेगळे ठेवतो. फिनिश झाल्यावरती फक्त तुम्हाला मी दाखवतो की ते आपण फिनिश केले ते. जसं मागाशी आपण हेअरचा पार्ट फिनिश केला, त्यानंतर आपण आता फेसचा पूर्ण फिनिश केलेला आहे. तुम्हाला एकदा प्रॉपर वरतून अँगलने दाखवतो. सो तुम्ही बघू शकता. तुम्हाला कसं वाटतं एकदा सांगू शकता, काय डाऊट वगैरे असतील किंवा काय करेक्शन्स वगैरे करायचे असतील तर मला सांगू शकता नक्कीच. A few moments later. सो तुम्ही बघू शकता आपलं ऑलमोस्ट हा पण स्केच कम्प्लीट झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता फायनली आपलं पूर्ण स्केच कम्प्लीट झालेलं आहे. थोडंसं लाईटिंगमुळे कदाचित लाईट जास्त पडत असेल. आणि इकडे तुम्ही बघू शकता बाळासाहेब ठाकरेंचं स्केच जे आपण काल केलं होतं. प्रॉपर असं फिनिशिंग झाले. तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. बाय द वे मित्रांनो, 2 फेज तर आपले कम्प्लीट झाले आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं आपण स्केच केलं होतं. आणि तिसरं स्केच कोणतं काढायचं होतं ते तुम्हाला काल विचारलं होतं, तर बऱ्याच जणांनी राईट गेस केला. आपण आनंद दिघे साहेबांचं स्केच काढणार आहोत, तिसरं वालं. सो ते आज आपल्याला फिनिश करायचं आहे. बाकी 2 स्केच तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. सो तुम्ही बघू शकता आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा स्केच कम्प्लीट केलेलं आहे. पूर्ण खालीपर्यंत वगैरे फिनिशिंग आपण केलेली आहे. आणि वरती तुम्ही बघू शकता बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे साहेबांचं पण काल परवा आपण 2-4 दिवसात केलेलं आहे ते. आणि तिघांचं एकसाथ तुम्ही बघू शकता कसं वाटतंय ते. हे ॲक्च्युली खूप मोठ्या साईजचं स्केच आहे, त्यामुळे कॅमेरा पण मला बऱ्याच वरतून पकडायला लागतोय. चला मित्रांनो, फायनली आपलं तिसरं स्केच सुद्धा कम्प्लीट झालेलं आहे. जास्त ब्लॉग आज केला नाही मी, पण तिसरं स्केच आपण कम्प्लीट केलेलं आहे. आता वाजले जवळपास 6:30 होत आले संध्याकाळचे. आणि आपलं फायनल ते स्केच कम्प्लीट झालेलं आहे. तुम्हाला प्रॉपर सगळे स्केच पण आता दाखवतो, आणि त्यानंतर फ्रेम केल्यानंतर पण तुम्हाला बघायला मिळेल. तोपर्यंत मित्रांनो आपण फ्रेमची साईज घेऊया आणि पेपरची साईज घेऊन फ्रेम ऑर्डर करूया. आणि लगेच मोस्टली तो 2-3 तासात मला फ्रेम बनवून देतो तसं. सो पहिल्यांदा फटाफट ऑर्डर करून घेतो मी फ्रेम. मित्रांनो फायनली आपली फ्रेम पण आलेली आहे. संध्याकाळचे 8 वाजलेत आता, आणि एवढ्या मोठ्या साईजची फ्रेम आहे, तुम्ही बघू शकता. आता ते पेपरने रॅप केले आपण. आता ते ओपन करून स्केच वगैरे त्याच्यामध्ये टाकू आपण ते. बाय द वे आता तुम्हाला स्केच पण दाखवतो कसं झालं ते पण तुम्ही मला सांगा. सो पहिल्यांदा तुम्हाला स्केच दाखवतो. तुम्ही बघू शकता एकदम कडक असं आपण स्केच केलेलं असं म्हणायला हरकत नाही. इकडे आपण बाळासाहेब ठाकरेंचं केलं, इथे आनंद दिघे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांचं स्केच आहे. सगळ्यात जास्त तुम्हाला या तिघांपैकी कोणाचं स्केच छान वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. बाय द वे हे तिन्ही स्केच मला तर जबरदस्त असे आवडले. म्हणजे लिटरली असं स्केच मी लाईफमध्ये कधी केलं नाही. हे फर्स्टच असं स्केच आहे जे असं एकदम भारीवायला आलंय. आणि म्हणजे इमॅजिनेशन मी जे काय केलं होतं ना, जसं काढायचं होतं, जसं फोटो घेतलेला, त्या हिशोबाने 1 नंबर कडक असं स्केच आलंय. आता फक्त प्रॉब्लेम असा आहे की ते एकनाथ शिंदे साहेबांना आवडलं पाहिजे, कारण तसं जास्त पॉलिटिशियनशी आपला संबंध येत नाही. मागच्या वेळेस आपण फक्त राज ठाकरे साहेबांना स्केच दिलं होतं, इथे तुम्ही बघू शकता. आणि बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवतच असतो तसं. आणि त्यांच्याबरोबर पण इतकं जास्त कॉन्व्हर्सेशन म्हणा किंवा असं जास्त काय झालं नव्हतं. आणि बाकी जास्त कोणा पॉलिटिशियनचा माझा काही संबंध येत नाही. लिटरली मला पॉलिटिशियन्सचं काय म्हणजे जास्त माहिती पण नसतं. आणि या एकनाथ शिंदे साहेबांना तर मी पहिल्यांदाच भेटणार लाईफमध्ये. सो त्यांचं कसे रिॲक्शन असेल, कसं काय असेल ते मला काहीच आयडिया नाही आहे सध्या. आणि बोलतात ना, एक पोटात एक वेगळं अशी फिलिंग होते. तुम्हाला पण माहिती असेल ही फिलिंग कशी असते एखाद्या स्पेशल व्यक्तीला भेटणं वगैरे.
तर ते आज रात्रभरात मला ते म्हणजे वेगळंच वाटणार आहे. उद्या जोपर्यंत त्यांना भेटत नाही, जोपर्यंत त्यांना स्केच देत नाही, त्यांची रिॲक्शन बघत नाही, तोपर्यंत एक वेगळीच फिलिंग असणार आहे मनात. सो उद्याचा ब्लॉग नक्की बघा मित्रांनो, कारण एकदम स्पेशल ब्लॉग असणार आहे. म्हणजे आत्तापर्यंतचे आपले जेवढे व्हिडिओज आहेत त्यातला सगळ्यात बेस्ट ब्लॉग उद्या येणार आहे. कारण आपण साहेबांना भेटणार आहे, त्यांच्या बंगल्यावरती जाणार आहे, गणपती निमित्त का होईना पण जाणार आहे, आणि त्यानंतर आपण त्यांना स्केच सुद्धा देणार आहोत आणि सगळ्यांची रिॲक्शन बघणार आहोत. खास करून साहेबांची रिॲक्शन बघणार आहोत, कारण फक्त साहेबांचं स्केच नाही आहे, ते बाळासाहेब सुद्धा आहेत त्याच्यात, आनंदिके साहेब सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. सो हे स्केच त्यांच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. आणि आय थिंक त्यांना हे स्केच किंवा असं फ्रेम कोणी दिली नसेल असं मला वाटतंय, किंवा फ्रेम जरी दिली असेल तरी स्केच कोणी केलं किंवा पेंटिंग कोणी अशा टाईपची कोणी त्यांना गिफ्ट नसेल दिली. सो एक वेगळंच भारीवाला त्यांना असं एक गिफ्ट मिळणार आहे आणि सरप्राईज असणार आहे. त्यांना माहिती नाही असं काय असणार आहे म्हणून. सो त्यांची रिॲक्शन बघणं एकदम म्हणजे जो कोणी तो ब्लॉग मिस करेल, लिटरली मी सांगू शकतो की त्यांनी खूप काय मिस केलंय असं मी म्हणू शकतो. आणि मी उद्या व्हिडिओमध्ये त्यांची रिॲक्शन तर आपण टाकणारच आहे, पण बाकीचं पण जितकं जास्त कव्हर करता येईल तसं जास्त तर करू शकणार नाही, कारण तिथे व्हिडिओ शूट करायला अलाउड आहे नाही आहे काय आयडिया नाहीये. पण जितकं मला करता येईल त्यांची परमिशन घेऊन मी करायचं ट्राय करणार आहे. त्यांच्या बंगल्याचं पण आता गणपती असल्यामुळे गणपतीचं पण शूट आपण करू, प्लस तिथे डेकोरेशन्स काय केले, तिथं बंगल्याच्या आतमध्ये कसं काय काय सगळं तर नाही दाखवणार, पण जितकं मला दाखवता येईल तेवढं मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. सो उद्याचा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. चला मित्रांनो, आता फ्रेम करून घेऊया पहिल्यांदा, त्यानंतर तुम्हाला फ्रेम केल्यानंतर सुद्धा एकदा दाखवतो. चला मित्रांनो, आपण स्केच फ्रेम करून रेडी केलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. सो तुम्ही बघू शकता फ्रेम प्रॉपर अशी केली. आतमध्ये आपण ते एक वेगळं काय बोलतात ती पट्टी येते ती टाकली, म्हणजे अजून चांगलं दिसतं स्केच. प्लस इथे माझं नाव वगैरे टाकलं, इथे इन्स्टा आयडी वगैरे टाकलं, म्हणजे कोणी बघितलं तर सर्च करतील असं. आणि ऍक्च्युली तुम्हाला साईज समजत नसेल व्हिडिओमध्ये, कारण बऱ्यापैकी मोठी साईज आहे, पण व्हिडिओमध्ये म्हणजे दिसायला छोटंच दिसतं ऍक्च्युली. ते मी तुम्हाला माझ्या हातात घेऊन स्केच दाखवतो तेव्हा तुम्हाला साईज समजेल अंदाजे किती मोठं साईज आहे ते. तसं मी स्केच आपण सुरू केलं तेव्हा आता तुम्हाला दाखवलं होतं पेपरचं साईज, पण फ्रेम सोबत किती मोठं होते ते तुम्हाला आता दाखवतो. मित्रांनो, तुम्ही साईज बघू शकता केवढ्या मोठ्या साईज आहे, म्हणजे लिटरली माझ्या डोक्यापासून जर घेतलं तर पोटापर्यंत कमरेपर्यंत ऍक्च्युली साईज येते. इतक्या मोठ्या साईजचा आपण स्केच त्यांना गिफ्ट करणार आहोत. आणि मेन प्रॉब्लेम हाच आहे की मी आता इथून हे स्केच घेऊन कसं जाणार, तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आता काहीतरी त्याचाच मार्ग काढेल मी. पण तुम्ही साईज आणि स्केच तुम्ही बघू शकता, लिटरली एक नंबर झाले स्केचचे. म्हणजे मी असं म्हणू शकतो की हे स्केच तुम्ही व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये जेवढं चांगलं दिसतंय ना तुम्हाला, त्यापेक्षा 100% जास्त हे भारीवालं झालेलं आहे स्केच. आणि कोणत्याही स्केचचं एक सिंपल रूल असतो की फोटो किंवा व्हिडिओमध्ये इतकं छान दिसत नाही जितकं ते रिअलमध्ये दिसतं. आणि या स्केचला तर म्हणजे लिटरली हे स्केच खतरनाकच झाले असंच म्हणायला, म्हणजे काय त्याला शब्दच नाही असं म्हणू शकतो मी. आता फक्त इतकंच आहे की एकनाथ शिंदे साहेबांना हे स्केच आवडलं पाहिजे. आणि तिकडे आता बरेचसे माणसं असणार आहेत माझ्या मते, कारण गणपतीचं पण नॉर्मली तर असतातच बंगल्यावरती बरेच लोक, पण गणपतीचा सीझन आहे, गणपती चालू आहेत सध्या, वर्षा बंगल्यावरती सुद्धा गणपती बसतात ना, तर त्याच्या निमित्ताने अजून बरेचसे लोक येणार आहे. सो सगळ्यांना हे स्केच बघायला मिळेल आणि सगळ्यांची मी रिॲक्शन घ्यायचा ट्राय करेन नक्कीच. पण बघू आता तिकडे कसं सिच्युएशन आहे ते मला माहिती नाही अजून तरी, त्यामुळे त्यांची तर रिॲक्शन घेणारच आहे एकनाथ शिंदे साहेबांची, पण बाकीच्यांचं होतंय का नाही ते आता बघायला लागेल आपल्याला. सो बघूया काय होतं. उद्याचा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. मी बाकी व्हिडिओ नाही बघितले ते चालेल, पण उद्याचा व्हिडिओ आग्रहाने मी तुम्हाला सांगतो की नक्की व्हिडिओ बघा. उद्याचा एकदम खतरनाक व्हिडिओ असणार आहे. एनिवेज चला मित्रांनो, आजचा आपण हा ब्लॉग इथंच एंड करूया. बाकी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, स्केच कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंटमुळे मला समजणार आहे स्केच चांगलं झालंय की नाहीये. सो कमेंट करायला विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण असे मोठ्या मोठ्या लोकांना आपण स्केच देतच राहणार. यापुढे पण बरेचसे असे प्रोजेक्ट्स आणि बरेचसे असं काय काय भेटी होणार आहेत मोठ्या लोकांसोबत. सो चॅनलवरती सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओज नक्की बघत जावा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. चला मित्रांनो, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.